काय गरज होती मार्केटमध्ये रेराची आणि कसं काम करते रेरा? रेराच्या आधी प्रामुख्याने आपण मोफा हा कायदा वापरायचो, महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट. ओके. 2017ला रेरा कायदा सुरू झाला, म्हणजे ऍप्लिकेबल झाला आणि अजूनही डेव्हलप होतोय. काही लोकांचं असं म्हणणं आहे की ती फक्त फॉर्मॅलिटी आहे. काही बिल्डर्स तिथं इन्फॉर्मेशन बरोबर खेळतात. खूप डेव्हलप झालेलं आहे आजपर्यंत. 2017 मध्ये म्हणाल तर रेराची वेबसाईट नवीन होती, त्यामुळे तुम्ही कुठलेही डॉक्युमेंट्स अपलोड केले तरी तुम्हाला रेरा नंबर मिळत होता. बरोबर. म्हणजे ब्लँक पेपर्स अपलोड केले तरी रेरा नंबर मिळेल अशी कंडिशन तेव्हा होती, पण आता तसं नाहीये. हेवी पार्टीजच्या साईडनी जास्त कायदा झुकतो, तर रेरामध्ये असं काही आहे का की बिल्डर्सच्या साईडनी जास्त आहे? 8,000 रेट चालू आहे आणि एखादा बिल्डर 4,000 प्रोजेक्ट विकतो, तर मग तिथे पण ग्राहकांनी जागृत राहायला पाहिजे ना, की 4,000 एखादं कन्स्ट्रक्शन होऊ शकतं का, हा पण विचार करणं गरजेचं आहे. हॅलो, हाय, दिस इज अभिषेक. वेलकम टू द रिअल इस्टेट शो. आज माझ्यासोबत रेरा या फील्डवर आणि रेरा ॲडव्होकसी या फील्डवर बोलायसाठी माझ्यासोबत एक गेस्ट आहेत आणि रेरासाठी खूप सगळं कंटेंट आहे आणि कोणालाच माहीत नाही की एक्झॅक्टली कुठं चुकतंय, काय होतंय, कोणालाच माहीत नाही आहे. सो लेट्स डिस्कस मोर अबाउट रेरा. आणि ठीक आहे, रेरा लेटली थोडंसं इम्प्रोवाइज होतं आहे विथ टाईम. सो लेट्स डाईव्ह डीप and get to know things about it. So today I have with me Mrs. अमृता भोसले साळुंके. सो मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही प्लीज इंट्रोड्यूस करा तुम्हाला. मी ॲडव्होकेट अमृता भोसले साळुंके आणि मी गेले 18 वर्ष रिअल इस्टेटमध्ये काम करते. ओके. बऱ्याच रिनाऊंड बिल्डर्स बरोबर मी आधी काम केलेलं आहे, म्हणजे जॉब केला आणि 2017 पासून मी माझी स्वतःची प्रॅक्टिस चालू केली, जी फक्त रेराची आहे. रेरामध्ये प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन, इयरली अपडेट्स आणि लिटिगेशन्स, बिल्डर बाजूनी सुद्धा आणि अलॉटिस्टच्या बाजूनी सुद्धा, असं दोन्ही बाजूनी लिटिगेशन्स घेते मी आणि केसेस चालवते. ओके. तर कसं सुरुवात कशी केली? आणि जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही पहिलं जॉब केला आणि नंतर रेराकडे वळाले, तर रेरा खूप आत्ताच नुकताच आला असं म्हणू शकतो आपण, कोविडच्या आसपास. तर काय सांगाल रेराबद्दल, की काय गरज होती मार्केटमध्ये रेराची आणि कसं काम करते रेरा? रेराच्या आधी प्रामुख्याने आपण मोफा हा कायदा वापरायचो, महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट. ओके. 2017ला रेरा कायदा सुरू झाला, म्हणजे ऍप्लिकेबल झाला आणि मग महाराष्ट्रामध्ये सगळे प्रोजेक्ट रेरामध्ये रजिस्टर व्हायला लागले. बरोबर. 2017 पासून कायदा खूप डेव्हलप झालेला आहे आजपर्यंत आणि अजूनही डेव्हलप होतोय. जसं तुम्ही म्हणालात की नवीन कायदा आहे, तर हो, नवीन कायदा आहे आणि त्याच्यामध्ये बरेच डेव्हलपमेंट्स चालू आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये फक्त प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन एवढाच स्कोप होता. आता त्याच्यामध्ये बरेच लिटिगेशन्स, केसेस खूप फाईल व्हायला लागल्यात, खूप जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस, जसं डिले पोझिशन किंवा आपण पुढे बघूच कुठल्या प्रकारच्या केसेस, त्याप्रमाणे कायद्याला डेव्हलप करणं सध्या चालू आहे. बऱ्याच अमेंडमेंट्स झालेल्या आहेत आणि आत्ताचा जो रेरा कायदा आहे तो पूर्णपणे 2017 पेक्षा नवीन कायदा आहे असं आपल्याला म्हणता येईल, की पूर्ण कायदाच नवीन झालेला आहे. ओके. आता पुढे आपण हळूहळू बघूया काय. आणि जसं एक असतं की रेराची वेबसाईट आहे, फॉर एक्झाम्पल, एकदम बेसिक्स, की काही लोकांचं असं म्हणणं आहे की ती फक्त फॉर्मॅलिटी आहे. काही बिल्डर्स तिथं इन्फॉर्मेशन बरोबर खेळतात, काहीतरी चुकीच्या गोष्टी अपलोड करतात, तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर हे असं नक्की खरं आहे का? खरंच जेन्युइनली सगळं प्रॉपर आहे तिथे? 2017 मध्ये म्हणाल तर रेराची वेबसाईट नवीन होती, त्यामुळे तुम्ही कुठलेही डॉक्युमेंट्स अपलोड केले तरी तुम्हाला रेरा नंबर मिळत होता. बरोबर. म्हणजे ब्लँक पेपर्स अपलोड केले तरी रेरा नंबर मिळेल अशी कंडिशन तेव्हा होती, पण आता तसं नाहीये. आता तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करता ते व्हेरीफाय केले जातात. महत्वाचं बायर्सच्या दृष्टीने, जे फ्लॅट घेणारे आहेत त्यांच्या दृष्टीने महत्वाचं म्हणजे सँक्शन प्लॅन, म्हणजे जो फ्लॅट किंवा जे ऑफिस ते लोक घेत आहेत ते सँक्शन झालंय ना आणि ते योग्य अथॉरिटीने सँक्शन केलंय ना, तर हे जे डॉक्युमेंट आहे, सँक्शन प्लॅन किंवा बांधकाम सुरू करण्याचा दाखला, हा महारेरा त्या पर्टिक्युलर कॉर्पोरेशन कडून व्हेरीफाय करून घेते. म्हणजे आता पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनने एखादा प्लॅन सँक्शन केला असेल
तर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन त्यांच्या मेल आय डीवरनं महारेराच्या पर्टिक्युलर मेल आय डीला मेलद्वारे तो प्लॅन आणि तो दाखला, बांधकाम सुरू करण्याचा दाखला मेलद्वारे पाठवते आणि तो आल्यानंतरच त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टला रेरा नंबर मिळतो. ओके. म्हणजे हे प्रोजेक्ट सँक्शन आहे का ह्याच्यासाठी तरी तुम्ही निश्चिंत राहायला काही हरकत नाही. अर्थात त्याच्यामध्ये तो फ्लॅट, ते ऑफिस पर्टिक्युलर सँक्शन आहे का नाही हे बघणं पण गरजेचं आहे. पण बेसिक तो प्रोजेक्ट सँक्शन आहे का, तर हो, रेरा नंबर मिळालाय म्हणजे तो प्रोजेक्ट नक्कीच कॉर्पोरेशननी सँक्शन केलेला आहे. आणि जसं रेराबद्दल म्हणावं असं तर अजूनही लोक फक्त लिगल आहे का इलिगल आहे या 2 गोष्टींवर बोलतात. असं आता थोडं थोडं नवीन नवीन ट्रेंड यायला लागलाय की लोक म्हणतात की रेरा सँक्शन आहे का नाही. तर कन्झ्युमर एंडनी किती चांगलं झालंय कन्झ्युमरसाठी हे सांगू शकाल का, की आधी किती केसेस व्हायच्या? कारण की आपण आधी पण बघत आलोय की लिटिगेशन मध्ये किती प्रॉपर्टीज फसायच्या, लोकांचे किती व्यवहार प्रॉब्लेम्स मध्ये असायचे. पण रेरा आल्यामुळे हे कितपत थांबलंय आता? पूर्वी जसं तुम्ही म्हणालात की लोक विचारायचे की हे कन्स्ट्रक्शन लिगल आहे का इलिगल आहे, तर तेव्हा लोकांना माहित होतं की इलिगल कन्स्ट्रक्शन म्हणजे अनधिकृत बांधकाम पण आहेत आणि त्याचे रेट हे अधिकृत बांधकामांपेक्षा कमी असायचे. लोक का घ्यायचे तिथे, इन्व्हेस्टमेंट का करायचे, कारण ते रेट कमी असायचे. बरोबर. त्यांना ते परवडायचं म्हणून लोक ते घ्यायचे. त्याच्यामध्ये रिस्क होती हे लोकांना माहिती होतं का, की ते इलिगल आहे म्हणूनच ते स्वस्त आहे, बरोबर, हे लोकांना मान्य होतं. त्याच पद्धतीने आता रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट आहे म्हणून मी तिथे फ्लॅट घेणार, तर असं फक्त हा अँगल असेल तर ते योग्य नाहीये. म्हणजे रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट आहे म्हणजे वेळेवरती मिळेलच किंवा ते सगळं त्याचं सुरळीत होईलच असं काही नाहीये. रेरा रजिस्ट्रेशन नंबर हा तुम्ही प्रोसेस सुरू होण्याच्या सुरुवातीला घेता. बरोबर. कन्स्ट्रक्शन सुरू होण्याच्या आधी तुम्हाला रेरा नंबर मिळतो. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन सुरू होतं, त्याच्यानंतर सेल चालू होतो, त्याच्यानंतर बिल्डरला कळतं की त्या प्रोजेक्टला किती स्कोप आहे, कसा त्याला रिस्पॉन्स मिळतोय. ते प्रोजेक्ट फायनान्शियल असू दे, कन्स्ट्रक्शन मटेरियल असू दे, कुठल्याही त्याच्यामध्ये अडकू शकतं. त्यामुळे रेरा नंबर आहे म्हणून ते प्रोजेक्ट बिनधास्त घ्यायचं, तर असं म्हणजे असं थोडंसं अवघड आहे. त्याच्यासाठी तुम्ही बिल्डरचा बॅकग्राऊंड पण बघायला पाहिजे. बिल्डर किती रेटनी विकतोय. अगदीच म्हणजे एखाद्या एरियामध्ये 8,000 रेट चालू आहे आणि एखादा बिल्डर 4,000 प्रोजेक्ट विकतोय, तर मग तिथे पण ग्राहकांनी जागृत राहायला पाहिजे ना, की 4,000 मध्ये एखादं कन्स्ट्रक्शन होऊ शकतं का, हा पण विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला माहिती असतं की इलिगल प्रोजेक्ट थांबू शकतं, अडकू शकतं, पण कमी पैशात मिळते म्हणून मी फ्लॅट घेणार आहे, तोच विचार इथे पण ऍप्लिकेबल कधी कधी केला जातो की हे स्वस्त मिळते पण हे प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतं, तरी पण मी घेणार तिथे फ्लॅट. तर रेरा काही तुम्हाला रेट नाही ठरवून देत ना. बरोबर. किती रुपयाला तुम्ही फ्लॅट विकायचा हे रेरा नाही सांगत. तुमचं प्रोजेक्ट जितक्यामध्ये फिजिबल बसते तितके पैसे तर तुम्ही चार्ज करायलाच पाहिजे. आणि हे ग्राहकांना कळायला पाहिजे की आपण काय रेट मार्केटमध्ये चालू आहे आणि आपण खूप कमीला कोणतरी विकतोय तर का, हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. बरोबर. आणि एक खूप मोठा वाद रिअल इस्टेटमध्ये, मी डेव्हलपर आहे तर मी पण फेस करतो आणि तुम्ही पण हे असे केसेस ऐकलेच असतील की बिल्डर पैसे घेतो, पोजेशन डिले करतो, तर त्याला उपाय काय? होम बायर्स काय करू शकतात ह्यासाठी? आता पैसे तर सगळेच घेतात, पैशाशिवाय तर काही होत नाही. काय आहे, प्रोजेक्ट डिले होण्यासाठी बरीच कारण आहेत. आता मला असं वाटतं की 2017 नंतर, रेरा आल्यानंतर असं खूप कमी वेळा होतं किंवा खूप कमी प्रोजेक्टमध्ये किंवा खूप कमी मार्केटमध्येही आता पद्धत आहे की या प्रोजेक्टमधले पैसे दुसरीकडे वापरायचे आणि मग ते केल्यामुळे प्रोजेक्ट डिले झालं. हे कारण खूप कमी झालंय आता. मात्र काय होतं, डिले होण्यासाठी बिल्डरला बरीच काही कारण आहेत. कधी सँक्शन अडतं, कधी फायनान्सेस अडकतात आणि सिव्हिल काम असल्यामुळे ते पण, अशी बरीच कारणं असतात ज्याच्यामध्ये डिले होतात प्रोजेक्ट. आणि स्लॅब वाईज आपण बघायला पाहिजे, ग्राहकांनी हे बघायला पाहिजे की तुम्ही स्लॅब वाईज पैसे देताय ना. नुसतंच डिमांड लेटर आलं आणि बँकेतून EMI गेला
असं होता कामा नये. कधीतरी जाऊन प्रोजेक्ट बघायला पाहिजे. बरोबर. लोक काय करतात, पहिल्यांदा साईट ऑफिसला येतात, बुकिंग वगैरे करतात आणि मग पैसे कमवायच्या मागे लागतात आणि मग परत साईटवर कधी जातच नाही. आणि मग एकदा कधीतरी 2-3 वर्षांनी जातात आणि त्यांना कळतं की अरे मी पैसे तर चाललेत माझे आणि बिल्डिंग तर अजून खड्ड्यातच आहे, काहीच झालेलं नाही. लक्ष्मी चिट फंड. हे असं बऱ्याच वेळा होतं. म्हणजे हा. असं का होतं? बरोबर. कारण तुम्ही हा अवेअरनेस सोसायटीमध्ये येणं खूप गरजेचं आहे की जेव्हा आपल्याला बिल्डर डिमांड लेटर पाठवतात बरोबर. तेव्हा तुम्ही त्यांना उलटा प्रश्न विचारायला पाहिजे. तुम्ही बिल्डरला प्रश्न विचारला म्हणून बिल्डर तुम्हाला पोझिशन देणार नाही का? तुम्ही बिल्डरला 4 प्रश्न जास्त विचारले म्हणून बिल्डर तुम्हाला त्रास देईल का? हा विचार आता लोकांनी नाही करायला पाहिजे. रेरा कायदा अतिशय स्पष्ट आपल्याकडे आहे. सेक्शन्स अतिशय क्लिअर आहेत. डिले पोझिशनसाठी तुम्ही अतिशय क्लिअरली कॉम्पेन्सेशन्स मागू शकता. तर त्याच्यासाठी प्रिकॉशन म्हणून तुम्ही कन्स्ट्रक्शनकडे लक्ष देणं गरजेचं आहे की बाबा 4थ्या स्लॅबचं मला डिमांड लेटर आले तर 4था स्लॅब झालाय का नाही. कुठल्याही कॉमन माणसाला स्लॅब्स तर मोजता येतातच ना, बेसिक. बरोबर आहे. तेवढं जाऊन बघणं गरजेचं आहे. आणि समजा आता जसं आपण डिले पोझिशनचं म्हणतोय तर अशा भरपूर अडचणी कस्टमर्सला येत असतात. पूर्ण फ्लॅट बुकिंगच्या आणि फ्लॅट पोझिशन पर्यंत भरपूर प्रॉब्लेम्स येतात. तर कोणालाही आता समजा जर रिअल इस्टेट मध्ये असताना त्यांनी कुठलीही प्रॉपर्टी घेतली आणि त्यांना रेरामध्ये त्या पोर्टलवर जाऊन कुठली कंप्लेंट रेज करायची तर त्यासाठी त्यांच्या सोबत एक वकील असणं गरजेचं आहे का ते दुसरं वैयक्तिक पण ते करू शकतात? असं काही ऑप्शन्स आहेत का त्याच्यामध्ये? रेरा कंप्लेंट फाईल करणं ही खूप सोपी प्रोसेस आहे. ओके. रेरानी कंप्लेंटचा फॉर्मॅट दिलाय. तो फॉर्मॅट भरायचा आणि 5,000 रुपये फी भरायची आणि ती कंप्लेंट फाईल होते. त्यामुळे ऑनलाईन ही कंप्लेंट खूप सोप्या पद्धतीने फाईल करता येते. मात्र काय आहे, रेरा हे क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी आहे. कोर्टचे जे काही प्रोसिडिंग्ज आहेत हे सगळे सिव्हिल प्रोसिजर कोड प्रमाणे चालतात. क्वासी ज्युडिशियलचं हे सांगा. म्हणजे जे कोर्ट जे आहे, जजेस जे आहेत, तर इथे रेरामध्ये जजेस नाही आहेत, अथॉरिटीज बसतात. म्हणजे दे आर नॉट ज्युडिशियल पर्सन्स बट दे आर अथॉरिटीज, IAS ऑफिसर्स जे आहेत, तर ती लोक तिथे आहेत. त्यामुळे इट्स नॉट अ ज्युडिशियल प्रोसेस बट ही प्रोसेस सगळी सिव्हिल प्रोसिजर कोड प्रमाणेच चालते. म्हणजे जी कोर्टात प्रोसेस चालते तशीच प्रोसेस इथेही चालते. त्याच दृष्टीने मॅटर तुम्हाला डील करावं लागतं. त्यामुळे मला असं वाटतं कंप्लेंट फाईल करायची प्रोसेस ऑनलाईन जरी सोपी असली तरी सुद्धा तुम्ही काय लिहिताय, कशी ती कंप्लेंट मांडताय, कुठले त्याला डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस लावताय, कुठले प्रूफ्स लावताय, कशा पद्धतीने तुमचा प्रॉब्लेम मांडताय, हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही वकील घेणं गरजेचंच आहे. आणि समोरच्या माणसाला पण वकील आहे, आपल्यासमोर वकील आहे म्हटल्यावरती कायदा तज्ज्ञ, कायदा माहीत असलेला माणूस आपल्यासमोर बसलाय, हे शेवटी मेंटॅलिटी पण डिफर करते ना. एखादा नॉर्मल माणूस, अर्थात अथॉरिटीला फरक पडत नाही. रेरामध्ये ज्या अथॉरिटीज बसलेल्या आहेत त्या कॉमन माणसांचं म्हणणं सुद्धा तितक्याच शांतपणे ऐकून घेतात किंवा तेही त्यांना सजेस्ट करतात की तुम्ही हे करा, रिटर्न सबमिशन्स म्हणजे हे, फायनल आर्ग्युमेंट्स म्हणजे हे. पण हे जेव्हा कोर्टाच्या प्रोसिडिंग्समध्ये हे सांगितलं जातं तेव्हा समोरच्याचा पण कॉन्फिडन्स लूज होऊ शकतो आणि म्हणजे ज्यांनी कंप्लेंट फाईल केली त्याचा कॉन्फिडन्स लूज होऊ शकतो आणि जो रिस्पॉन्डंट आहे, जो समोरचा माणूस आहे, तोही स्ट्रॉंगली परत येऊ शकतो की ह्यांना जास्त माहिती नाहीये. त्यामुळे जनरली शेवटी जरी क्वासी ज्युडिशियल असलं, जरी ऑनलाईन असलं, तरी ही कोर्टाची प्रोसेस आहे ना. आणि नो वन कॅन मॅच ॲडव्होकेट्स लँग्वेज. हा म्हणजे हो, पण शेवटी तुम्ही एकच फ्लॅट घेता आणि तुम्हाला एकदाच प्रॉब्लेम येतो आणि तुम्ही एकाच कंप्लेंट मध्ये असता. वकिलांनी नक्कीच तुमच्यापेक्षा जास्त केसेस आणि कंप्लेंट्स बघितलेल्या असतात. त्यामुळे कधीही वकील घेणं मला असं वाटतं की योग्य राहील. बरोबर. आणि रेरामध्ये वकील खूप जास्त काही करायला म्हणजे खूप असे रोजचीच तारीख आहे आणि रोजच जायला पाहिजे असं काही नसतं. सो एक्सपेन्सेस आर ऑल्सो लेस कम्पेअर टू अदर केसेस. ओके. आणि रेराचा रोल, बांधकाम सुरू केल्यावर बिल्डर रेरा नंबर काढतो
त्यानंतर रेरामध्ये तो लिस्ट होतो आणि ते चालू होतं. त्यानंतर पोझिशन होतं, त्यानंतर सोसायटी फॉर्मेशन होतं. तर रेराचा रोल हा असा कुठपर्यंत राहतो? कस्टमर्स कधीपर्यंत रेराकडे जाऊ शकतात? समजा एखादी बिल्डिंग झालीये, तिला समजा आता रेरा नवीन आलाय म्हणून ठीक आहे, पण समजा थोड्या दिवसांनी जेव्हा तो जुना होईल, तर असं काही आहे का की समजा की 5 वर्षच लोक रेराकडे जाऊ शकतात की 10 वर्षच लोक रेराकडे, असं काही आहे का नियम त्याच्यामध्ये? रेरामध्ये असा नियम आहे की तुम्हाला पोझिशन मिळाल्यापासून आणि कम्प्लिशन मिळाल्यापासून, कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळाल्यापासून तुम्ही 5 वर्ष रेरामध्ये कंप्लेंट फाईल करू शकता. आता कंप्लेंट रेरामध्ये तुम्ही कशासाठी फाईल करू शकता, तर स्ट्रक्चरल डिफेक्टसाठी फाईल करू शकता पोझिशन घेतल्यानंतर, किंवा डिले पोझिशन तुमचं असेल तरी तुम्ही पोझिशन घेतल्यानंतर डिले पोझिशनची कंप्लेंट फाईल करू शकता. सोसायटी फॉर्मेशन जर बिल्डरनी केलं नाही तर त्याच्यासाठी वेगळी अथॉरिटी, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग कोर्ट आहे. तर सोसायटी फॉर्मेशनसाठी तुम्ही तिथे जाऊ शकता. ते रेराचं ज्युरिस्डिक्शन नाही. कन्व्हेन्स नाही केलं तरी सुद्धा कोऑपरेटिव्हच्या कोर्टात तुम्ही जाऊ शकता. ते ज्युरिस्डिक्शन तिथे आहे. ओव्हरऑल प्रोजेक्टमध्ये जर का अम्युनिटीज आणि म्हणजे अम्युनिटीज पूर्णच केलेल्या नसतील आणि काहीच म्हणजे जे ॲग्रीमेंटमध्ये लिहून दिल्यात अम्युनिटीज त्या काहीच केलेल्या नसतील आणि प्रोजेक्टचं गेट नाहीये, म्हणजे बिल्डिंग घर सोडून बाकी सगळंच अपूर्ण आहे, अशी जेव्हा कंडिशन असते ना, तेव्हा मग तो स्कोप बिल्डरचा 5 वर्षापेक्षा पण जास्त होऊ शकतो. मग त्या केसमध्ये सोसायटी फॉर्म करून, म्हणजे लोकांनी स्वतः सोसायटी फॉर्म करून मग रेरामध्ये कंप्लेंट फाईल केली तर चालते किंवा करू शकतात रादर. तर एवढा मोठा स्कोप आहे रेराचा. आणि जसं आता आपण बघतो ते सगळ्या मेट्रो सिटीजमध्ये, टियर 2 सिटीजमध्ये की एक खूप मोठा विषय, फ्लॅट सगळे घेत आहेत, कमर्शियल पण सगळे घेत आहेत, पण सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट ॲम्युनिटी वुड बी पार्किंग. तर पार्किंग हा खूप मोठा इश्यूज आहे अजूनही ऑन पेपर. काही लोकांना सांगतात कवर्ड, पण त्याच्यात पत्रा मारून, काही लोकांना म्हणतात ओपन, मग ते भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. तर पार्किंग हे रेराच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये येतं का? कसं आहे पूर्ण सिनॅरिओ अबाउट पार्किंग? रेराचं ज्युरिस्डिक्शन हे अलॉटी आणि प्रमोटर यांच्यात जे काही प्रॉब्लेम्स होतात ते प्रॉब्लेम सोडवायचे, हे रेराचं ज्युरिस्डिक्शन आहे. आता याच्यामध्ये पार्किंग हा खूप मोठा प्रश्न रेरा समोर पण आहे. तो काय आहे, कारण जेन्युअनली लोकांकडे आता गव्हर्नमेंट अथॉरिटीज जर म्हटलं, म्हणजे सँक्शनिंग अथॉरिटीज, तर प्रत्येक कॉर्पोरेशनमध्ये साधारण एक 3 BHK फ्लॅट बरोबर 2 कार पार्क, एक 2 BHK फ्लॅट बरोबर 1 कार पार्क, साधारण असा नियम असतो. प्रत्येक कॉर्पोरेशन टू कॉर्पोरेशन तो चेंज होतो, पण हा नियम असतो. मिनिमम कार पार्किंगचा सँक्शनिंगचा एरिया असतो तो साधारण 10.35 स्क्वेअर मीटर हा असतो मिनिमम कार, 100 स्क्वेअर फूटच्या आसपास. हा. मात्र काय होतं, 2 प्रकारचे कार पार्किंग आहेत सँक्शनिंग मध्ये पण, एक स्मॉल कार पार्क आणि एक बिग कार पार्क सँक्शनिंग मध्येच. मग आता जेव्हा लोक फ्लॅट विकत घेतात तेव्हा त्यांना नसतं माहिती की सँक्शन करताना ह्या 2 पद्धतीचे कार पार्किंग सँक्शन होतात आणि त्यांना दिसत पण नाहीत. अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट जेव्हा घेतात तेव्हा तुम्हाला दिसत नाही की ते कार पार्किंगचा साईज किती आहे. त्या केसमध्ये आता रेराने असं सांगितलं की ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही एरियाज, डायमेन्शन्स आणि हे सगळं लिहून द्या. मात्र त्याच्या आधी ज्यांनी घरं घेतलेली आहेत आणि त्याच्या आधी ज्यांना कार पार्किंगचे प्रॉब्लेम्स आलेले आहेत, तर त्या केसेस बऱ्याच रेरामध्ये फाईल झालेल्या आहेत. आता ह्या केसेस ना मला असं वाटतं की प्रॅक्टिकली सॉल्व्ह होण्याची गोष्ट आहे. दुसरीकडे कुठे जर का तुम्हाला पार्किंगचा जागा अवेलेबल असेल तुमच्या प्रोजेक्टमध्ये तर तुम्ही बिल्डरला ते सुचवू शकता. अनेक लोकांचा हा प्रॉब्लेम असेल तर बिल्डर त्यांना तिथे काहीतरी स्ट्रक्चर बांधून देऊन तिथे पार्किंगची सोय करून देऊ शकतात लिगली. मेकॅनिकल कार पार्किंग बिल्डर सँक्शन करून घेऊ शकतात. बऱ्याच प्रकारचे वेगळे मेकॅनिकल कार पार्किंगचे पण प्रकार आलेले आहेत आता. त्या पद्धतीने बिल्डर त्यांना करून देऊ शकतात आणि लोक ते जेन्युअनली, जर का तुमच्या प्रोजेक्टमध्ये जागा शिल्लक असेल, मोकळी जागा असेल, तर तुम्ही हे बिल्डरला रिक्वेस्ट करू शकता आणि बिल्डर लोकांना म्हणजे हे करून देण्या व्यतिरिक्त मला नाही वाटत की कायद्याप्रमाणे पण आता काही ऑप्शन राहिलेला आहे.
त्यांना द्यावंच लागेल. ओके. आणि एक असतो की कार्पेट एरियाचा विषय. आता तो खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की ऑन पेपर फॉर एक्झाम्पल कुठलाही 1 BHK समजा 500 स्क्वेअर फूट आहे आणि जेव्हा तो बनवला जातो फ्लॅट पूर्ण आणि जेव्हा पोझिशन मिळतं त्यानंतर समजा कुठल्या कस्टमरने पूर्ण स्क्वेअर फूट एरिया मोजला आणि सिव्हिल काम आहे, थोडे डिफेक्ट्स येतात, तर 500 स्क्वेअर फूटचा फ्लॅट घेतलाय पण भेटताना 475, 470, 480, 510 मिळणं तर खूप भाग्याची गोष्ट आहे. पण समजा 475 मिळाला तर काय त्याच्यामध्ये पण रेराचं काही आहे का? रेराच्या अग्रीमेंट ड्राफ्ट मध्ये असा नियम आहे की कार्पेट एरिया जो अग्रीमेंट मध्ये तुम्ही लिहून दिलाय तेवढाच तो असला पाहिजे. त्याच्यामध्ये 3% कॅप दिलेला आहे. ओके. म्हणजे टोटल एरियाच्या 3% एरिया जर कमी निघाला तर बिल्डरनी तेवढे पैसे अलॉटीला परत द्यायचे आणि जर जास्त निघाला तर अलॉटीनी बिल्डरला तेवढे पैसे द्यायचे. ओके. याच्यामध्ये काही वाद होऊच शकत नाही. हा मुद्दा अग्रीमेंट मध्ये क्लिअर लिहिलेला आहे की हे 3% कॅप आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला कोर्टात यायची गरज नाही. रेरा कोर्टामध्ये यायची गरज नाही, पण तुम्ही केसेस फाईल करू शकता. अर्थातच की एरिया 3% कमी असेल तर बिल्डर हे सहज मान्य करणं अवघड असतं काही केसेसमध्ये, तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता. आणि त्याच्यापेक्षा पण जास्त निघाला तर बाहेर अशा कंपनीज आहेत, एजन्सीज आहेत ज्या तुम्हाला कार्पेट एरिया ऍक्च्युअल मोजून देतात. म्हणजे थर्ड पार्टी एजन्सीजकडून तुम्ही करायचं. येस, त्यांच्याकडून तुम्ही मोजून घेऊ शकता आणि तशी तुम्ही मग कोर्टात केस मांडू शकता रेराच्या. आणि एक स्ट्रक्चरल डिफेक्ट्स जे आपण मगाशी बोललो की स्ट्रक्चरल डिफेक्ट्स एक विषय आहे रेरामध्ये अजून. तर स्ट्रक्चरल डिफेक्ट्स समजा जो 5 वर्षाचा जो आपण कॅप म्हणलो की 5 वर्षापर्यंत स्ट्रक्चरल डिफेक्टसाठी तर जाऊच शकतो आपण रेराकडे, पण 5 वर्षानंतर जर काही तुमच्या फ्लॅटमध्ये तुमच्या प्रॉपर्टीमध्ये स्ट्रक्चरल डिफेक्ट्स आले तर मग त्याला बेस्ट लीगल ऍक्शन काय राहील, काय केलं पाहिजे 5 वर्षानंतर फॉर एक्झाम्पल? आता ना माझ्याकडे एक व्यक्ती आले, त्यांना 6 वर्ष झाले होते फ्लॅटला. ओके. आणि 6व्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये त्यांचा स्लॅबच कोसळला खाली. बापरे. टॉप फ्लोअरचा. ओके. स्लॅब खाली पडला म्हणजे आकाश दिसत होतं घरातून वरती एवढं दिसे. मग आता ही कंप्लेंट पोझिशन घेतल्यानंतर 6 वर्षांनी आता ही कंप्लेंट रेरामध्ये कशी बसवणार, कारण 5च वर्षाचा स्ट्रक्चरल डिफेक्ट रेरामध्ये दिलाय. पण रेरामध्ये स्ट्रक्चरल डिफेक्टची जी डेफिनेशन दिली आहे ती दिली आहे कन्सिल्ड वायरिंग, ओके, कन्सिल्ड पाईपलाईन आणि मेजर क्रॅक्स, हे सगळं मिळून स्ट्रक्चरल डिफेक्ट आहे. ह्याच्यामधलं जे काही होईल तर त्याच्यामध्ये तुम्ही कंप्लेंट फाईल करू शकता पोझिशनपासून 5 वर्षात. ही केस आम्ही कोर्टात फाईल केली. ते फोटोज, थर्ड पार्टी एजन्सीचं रिपोर्ट हे सगळं फाईल केलं आणि त्याच्यामध्ये थर्ड पार्टी एजन्सीनी असं सांगितलं की हा डिफेक्ट म्हणजे ही गोष्ट म्हणजे ही घटना जरी 6व्या वर्षी झाली असली तरी ह्याची सुरुवात कन्स्ट्रक्शन पूर्ण झाल्याच झालेली होती. बरोबर. म्हणजे हे डॅमेज व्हायला सुरुवात तेव्हापासून झाली होती. ओके. त्याचं रिफ्लेक्शन 6 वर्षांनी, म्हणजे त्याचं ती इफेक्ट त्याचा आत्ता आला, पण ते डॅमेज आत्ता नाही झालेलं. ते डॅमेज पहिल्यापासून पोझिशन घ्यायच्या आधीपासून डॅमेजला सुरुवात झाली. म्हणजे कन्स्ट्रक्शन क्वालिटीच बेकार आहे. मग कन्स्ट्रक्शन क्वालिटीच खराब आहे तर मग तुम्हाला त्याला 6 वर्ष 10 वर्ष असं काहीही लागू शकत नाही. त्या व्यक्तीच्या त्या अलॉटीच्या बाजूनी निकाल लागला. बिल्डरला स्वकष्टाने ते सगळं कंप्लीट करून द्यावं लागलं. त्यानंतर त्या सोसायटीनी प्रोजेक्टचं क्वालिटी चेक करून घेतलं, कन्स्ट्रक्शनची क्वालिटी चेक करून घेतली. त्याच्यातही काही त्रुटी निघाल्या. त्याही त्रुटी रेरा अथॉरिटीनी बिल्डरला बिल्डरच्या खर्चानी नीट करून द्यायला सांगितल्या. म्हणजे हे असं झालंय. रेरामध्ये नॅचरल जस्टिस हे खूप प्रिवेल करतं. म्हणजे एक सेक्शनच पूर्ण दिलेलं आहे रेरामध्ये की जरी या सगळ्या केसेस
सिव्हिल प्रोसिजर कोड प्रमाणे चालत असल्या तरी सुद्धा नॅचरल जस्टिस प्रमाणे जे काही तुम्हाला जस्टिस द्यायचं आहे तर ती पूर्ण अथॉरिटीजला दिलेली. ओके, ते अशा केसेसमध्ये डिसिजन देऊ शकतात. ठीक आहे. सो स्ट्रक्चरल डिफेक्ट्स आपण 3 कॅटेगरीमध्ये तुम्ही सांगितले, मेजर क्रॅक्स, त्यानंतर कन्सिल्ड वायरिंग आणि कन्सिल्ड प्लंबिंग. तर मेजर क्रॅक्सचं डेफिनेशन काय आहे, म्हणजे व्हॉट आर मेजर क्रॅक्स? म्हणजे आता बिल्डर्स जेव्हा फ्लॅट देतात तर लिकेजेस होतात. सिव्हिल टीम्स जेव्हा इन्व्हॉल्व्ड असतात, जेव्हा एकाच भिंतीवर जेव्हा 30-40 लोक काम करतात वेगळी, तर त्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात, थोडेसे लिकेजेस होतात. तर त्याचं डेफिनेशन काय सांगतं रेरा? मेजर क्रॅक्स हा एकच शब्द आहे रेरामध्ये. जेव्हा लिटिगेशन झाले, जेव्हा खूप केसेस झाल्या रेरामध्ये, तर काही जजमेंट्स आता आम्ही हे पकडतो, म्हणजे की या जजमेंट प्रमाणे पुढचे जजमेंट्स होतील, असं मेजर जजमेंट हे झालं. अजून असं स्ट्रिक्ट एखादा ऍक्शन किंवा काय अजून तरी रेरामध्ये नाहीये. 2018 मध्ये एक जजमेंट झालं होतं, त्याला आतापर्यंत फॉलो करत होते, पण त्याच्यामध्ये पण आता बरेच अँगल्स यायला लागले, त्यामुळे तेही व्हॅरी व्हायला लागले. पण मेजर क्रॅक्स हा एकच शब्द दिल्यामुळे मेजर क्रॅक्सचं डेफिनेशन नाहीये. पण जेव्हा लिकेज होतं, तुमच्या भिंतीला थोडीशी क्रॅक गेली, आता नवीन बांधकाम असेल तर ते होतच, थोडीशी क्रॅक गेली म्हणून तुम्ही कोर्टात आले तर ते एंटरटेन होत नाही. पण जेव्हा लिकेज होतं तेव्हा ती क्रॅक नक्कीच मेजर असते. बरोबर आहे, म्हणजे इंटरनल तुम्हाला करून द्यावं. इंटरनली ते मोठंच असतं. आणि लीगल या ॲडव्होकेट्स या सगळ्या गोष्टींकडे बघताना कन्झ्युमर्सचं एक खूप मोठा हे प्रॉब्लेम काय असतो, प्रत्येकांना असं वाटतं की बिल्डरची खूप मोठी लीगल टीम आहे आणि भीती असते प्रत्येक कन्झ्युमरला, म्हणजे मी ही कुठं कोणावर कधी केस करायची असेल तर मी कुठल्याही मोठ्या माणसाकडे एक लीगल टीम असते. एनी बिल्डर, एनी डेव्हलपर हॅज अ व्हेरी बिग लीगल टीम आणि खूप सगळ्या पूर्ण सिस्टम असते. तर कुठल्याही नॉर्मल कन्झ्युमरला त्यांच्यासाठी लीगल ऍक्शन घ्यायचे असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे, म्हणजे व्हॉट इज द बेस्ट प्लॅन ऑफ ऍक्शन इन दॅट केस? ऍक्च्युली ना तुम्ही बरोबर म्हणताय, पण ना मला असं वाटतं की कुठलीही कंप्लेंट फाईल करायला जाताना किंवा कंप्लेंट फाईल करायचा मनात विचार आलाय तुमच्या, मी माझ्याकडे आलेल्या लोकांनाही सांगते की बाबा रे, तू आधी स्वतः जज कर की तुझा जो प्रॉब्लेम आहे तो खरंच प्रॉब्लेम आहे का. कारण बिल्डरनी तुझा इगो दुखावला म्हणून बिल्डरचा इगो दुखवायला जाशील तर तसं ते तुझ्याच्याने पॉसिबल नाहीये. बरोबर आहे. तुम्ही शेवटी कुणाशी भांडताय हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि तुम्ही कितपत उडी घेऊ शकताय. जर तुम्ही मोठी उडी घेऊ शकत असाल तर मग इगो आणि इगो क्लॅशेसवरती कंप्लेंट्स फाईल करू शकता. असं बऱ्याच वेळा बघण्यात आलेलं आहे की लोकांना इगो हर्ट झाला, माझ्याशी बिल्डर असं कसं बोलू शकतो, मी एवढा 50 लाखाचा फ्लॅट घेतलाय. अरे हो, पण शेवटी 50 लाखाचा फ्लॅट घेतलाय, कार पार्किंग नीट नाही म्हणून बिल्डरशी तुम्ही भांडताय, कोर्टात पण जाणार आहे, पण तुमच्याकडे कार आहे का? तुम्ही एवढं नीट समजवलं तर मला नाही वाटत कोण कोर्टात जाईल. मी बऱ्याच वेळा मी असं सांगते की तुमच्या सगळ्या दारांच्या हँडल्स तुटलेत म्हणून मला स्ट्रक्चरल डिफेक्टची केस फाईल करायची आहे, तर ती केस चालणार 3 वर्ष आहे बरं का. रेराची केस काही 60 दिवसात निकाल नाही लागत, 2.5-3 वर्ष लागतात. त्या 2.5-3 वर्षापर्यंत तू हँडल लावणारच नाहीयेस का? तुम्ही कोर्टात उद्या मी तुम्हाला म्हणलं तुम्ही बरोबर काम नाही करत, तुम्ही ऐकणार का? रिॲक्शन येणारच ना समोर. बरोबर. तुम्ही कोर्टात केस फाईल केली म्हटल्यावरती बिल्डर काय म्हणणार, केसचा निकाल लागू दे मग देतो हँडल. बरोबर आहे ना, ते इगो ट्रिप होऊन जाईल पूर्ण. तुम्ही जेव्हा तुमची केस फाईल करताय तेव्हा हे स्वतः तुम्ही जज केलं पाहिजे की माझा जो प्रॉब्लेम आहे तो जेन्युइन आहे का. तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला जर जेन्युइन वाटत असेल तर तो वकिलाला पटवून द्या की माझा हा प्रॉब्लेम आहे, हा जेन्युइन आहे. तो वकिलालाही जेन्युइन जर वाटला तर कंप्लेंट फाईल करा. आणि जेव्हा मग अशी कंप्लेंट फाईल होते ना तेव्हा समोर किती ताफा आहे आणि किती मोठे वकील आहेत आणि किती नंबर ऑफ वकील आहेत ह्याच्याने घाबरून जाण्यात आणि याच्याने काही फरक पडत नाही. रेरामध्ये सेक्शन्स खूप क्लिअर आहेत. डिले पोझेशन झाले म्हणजे झाले, अग्रीमेंट मध्ये ही तारीख आहे, पोझेशन या तारखेला मिळाले, मधल्या पिरियडचं कॉम्पेन्सेशन बिल्डर देणं लागतोच.
मग त्यांनी किती मोठे 100 वकील लावले तरी सुद्धा सेक्शन क्लिअर आहे ना, माझ्याकडे डॉक्युमेंट क्लिअर आहेत आणि ही फॅक्ट आहे, हे खरं घडलंय माझ्या बरोबर, तो कुठलाही वकील उभा केला तरी काय फरक पडतो. आणि पोझिशन डेटचं जसं आपण म्हणलो तर ऍग्रीमेंटमध्ये एक पोझिशन डेट असते आणि प्रोजेक्ट काम करत असताना काही प्रॉब्लेम्स येतात बिल्डर लेवलला पण, तर रेरा डेटच्या फार जवळ असतो पण तोपर्यंत आपल्याला पोझिशन देता येत नाही. तर बिल्डर काय करतो, एक्सटेन्शनसाठी अप्लाय करतो, रेरा एक्सटेन्शनसाठी. आणि 1 वर्ष, मला जितकं माहिती की 1 वर्ष तुम्हाला बिल्डरला व्हॉलेंटरली एक्सटेन्शन मिळतं आणि त्यानंतर कन्झ्युमर्सच्या कन्सेंटनी एक्सटेन्शन मिळतं. तर ह्याच्यामध्ये पण काही कितपत प्रॉब्लेम्स आहेत, कारण की समजा एखाद्याला सांगितलंय बाबा रे तुला 2 महिन्यानंतर पोझिशन मिळणार आहे, पण त्याला नाही मिळालं, मग बिल्डरने 1 वर्ष त्याच्याच मनाने अप्लाय केलं, मग तो प्रॉब्लेम रेरामध्ये येत असेल ना मग परत. आता ना हा खूप मोठा, आणि मी खूप खूप व्हिडिओज मध्ये आणि खूप पॉडकास्ट मध्ये मी हा विषय सांगितलेला आहे, तरीही लोकांना हे क्लिअर होत नाही. कधी कधी बिल्डर कडून दिशाभूल केली जाते. कधी कधी का? बिल्डरही माझे क्लायंट आहेत तो. मी पण बिल्डर आहे, पण मी म्हणलं कधी कधी म्हणलं विचारावं. कधी कधी असं होतं, कधी कधी होतं. आजकाल तर बिल्डर पोझिशन डेट देतानाच प्रिकॉशन्स घेतात की बाबा थोडेसे 6-7 महिने जास्तच देतात, त्यामुळे आता ते राहिलेलं नाही. पण कधीतरी असं होतं किंवा लोकांचा हा अँगल झालेला आहे की बिल्डरनी रेरामध्ये एक्सटेन्शन घेतलं आणि रेराची डेट 1 वर्षासाठी पुढे गेली की मी कंप्लेंट नाही फाईल करू शकत की माझी पण डेट पुढे गेली. अहो, बिल्डरला रेरामध्ये अनेक वर्षाचं एक्सटेन्शन मिळू शकतं. मग काय तुम्हाला पोझिशन अनेक वर्ष डिले, तुमचा डिले पोझिशन कॉम्पेन्सेशन मागायला राईट काहीच नाही. असं नाही होऊ शकत ना. देर इज नो लॉजिक इन दॅट. रेरामध्ये जी डेट आहे ही टेक्निकल अडचणींसाठी एक्सटेन्शन दिलं जातं बिल्डरला. रेरा मधली डेट जर संपली तर बिल्डर नवीन अग्रीमेंट नाही करू शकत, बिल्डर प्रोजेक्टचा ऍडव्हर्टाइजमेंट नाही करू शकत, बिल्डरला फायनान्स मिळू शकत नाही, म्हणून त्याला ते एक्सटेन्शन दिलं जातं. तुम्हाला फ्लॅटचं पोझिशन कधी देणार आहे हे तुमच्या अग्रीमेंट मध्ये लिहून दिलंय ना, तीच तुमची पोझिशनची डेट. ती क्रॉस झाली की तुम्ही डिले पोझिशन झालं तुमचं, त्याच्यानंतर तुम्ही बिल्डरकडे कॉम्पेन्सेशन मागू शकता. एक्सटेन्शनचा आणि तुमच्या पोझिशन डेटचा काहीही संबंध नाही. ओके, बरोबर आहे. आणि जसं तुम्ही रेरा सोबत काम करताय, रेरामध्ये काम करताय, तर भरपूर प्रोव्हिजन्स आहेत, भरपूर सेक्शन्स आहेत, जसं आपण बोलत आलोय. तर वैयक्तिकरित्या तुम्हाला असे काही रेराचे प्रोव्हिजन्स आहेत का जे तुम्हाला असं वाटतात की आउटडेटेड आहे, असं काही आहे का? किंवा हे नको, किंवा ते म्हणजे ती प्रोव्हिजन आउटडेटेड आहे, ही नव्हती गरज रेरामध्ये, किंवा ह्या 2-3 गोष्टी अजून आल्या पाहिजे रेरामध्ये, अशा काही गोष्टी आहेत का? सो विल थिंक दॅट रेरा इज वॉचिंग इट अँड दे विल टेक नोट्स ओव्हर इट. जसे तुम्ही जेव्हा ऑन ग्राउंड प्रॅक्टिस करताय ना, रेरापेक्षा आय विल तुम्हाला पण जास्त कन्झ्युमर्सचं कळालं असेल की त्यांना अजून काय एक्सपेक्टेड आहे रेराकडून. तर अशा काही गोष्टी आहेत का रेरामध्ये? आउटडेटेड म्हणाल तर असं काही आउटडेटेड असं नाहीये. बस एक क्लिअरिटी अजून अलॉटीजला येत नाही, म्हणजे फ्लॅट बायर्सला एक क्लिअरिटी रेराच्या वेबसाईटवरनं पण येत नाही. ती म्हणजे की लँड ओनर्सला जे फ्लॅट दिले जातात, म्हणजे तुम्हाला बेसिक थोडंसं सांगते. एखादा प्रोजेक्ट जेव्हा बिल्डर करायला घेतात तेव्हा जर ते जॉईंट व्हेंचरमध्ये असेल तर लँड ओनरला काही फ्लॅट्स दिले जातात आणि ते फ्लॅट्स लँड ओनर मार्केटमध्ये विकतात, जमीन मालक. बरोबर. जमिनीच्या बदल्यात ते फ्लॅट दिले जातात आणि ते फ्लॅट ते मार्केटमध्ये विकतात. मग असे फ्लॅट विकत घेताना लोकांना हे कळणं फार गरजेचं आहे की ते कुणाकडून खरेदी करतायत. लँड ओनर कडून खरेदी करतात का बिल्डर कडून खरेदी करतात, त्यांचा फ्लॅट कुणाच्या हिश्श्याला आलाय. आता रेरामध्ये CA सर्टिफिकेट जे दिलं जातं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे लँड ओनरचे फ्लॅट कुठले, पण ते CA सर्टिफिकेट लोकांना नाही दिसत. मग लोकांना जे दिसतं ना त्याच्यामध्ये हे प्रॉम्प्टली कळायला पाहिजे की हा फ्लॅट नंबर लँड ओनरचा आहे आणि आपण हा फ्लॅट नंबर घेतोय म्हणजे आपण जमीन मालकाकडून खरेदी करतोय.
अर्थात ह्याच्यामध्ये खूप काही प्रॉब्लेम्स येत नाहीत, पण पुढे जाऊन जर का प्रोजेक्ट अगदीच डिले झालं, 2-3 वर्ष प्रोजेक्ट झालं नाही आणि वर्क स्टॉप झालं, वर्क स्टॉपची नोटीस आली, तर असं होऊ शकतं की लँड ओनरकडून फ्लॅट खरेदी केलाय म्हणून त्या माणसाला कुणाकडे जाब मागायला जावं हेच कळणार नाही. बरोबर आहे. म्हणजे हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट हो. आहे. तर लँड ओनरकडून फ्लॅट घेताना तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये त्या गोष्टी लिहिलेल्या आहेत का? की जरी तुम्ही लँड ओनरकडून, जमीन मालकाकडून फ्लॅट घेताय, तरी या फ्लॅटच्या कम्प्लिशनची पूर्णपणे जबाबदारी ही बिल्डरची आहे, प्रमोटरची आहे. हे सगळं मेन्शन केलंय का नाही, हे सगळं बघणं खूप गरजेचं असतं. म्हणून लोकांना हे कळायला पाहिजे की ते जो फ्लॅट घेतायत, तो फ्लॅट ते लँड ओनरचा हिश्श्याचा फ्लॅट घेतायत का बिल्डरच्या हिश्श्याचा? हे अजून रेरामध्ये वेबसाईट जेव्हा लोक बघतात, फ्लॅट बायर बघतात, तेव्हा त्यांना हे नाही दिसत. बरोबर आहे. आणि जेवी ही कॉन्सेप्टच लेटली आता नुकताच थोडी जास्त फॉलो होते, म्हणून हे गरजेचं पण आहे. आणि एक आउटडेटेडची गोष्ट म्हणजे मी ऍड करतो, आय डोंट नो हे आउटडेटेड आहे का नाही, पण जो एक मध्ये फार कंटेंट एक फेमस होता की बिल्डर सांगतात की माझा 70% फ्लॅट विकले, 80% विकले, पण खरं तसं नसतंच. रेराच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघता तर कळतं की अरे कमीच गेलेत, पण त्याचं अपलोडिंग टाइम 6 महिने. तर ते गॅप आजकाल टेक्नॉलॉजीमुळे कमी होऊ शकतं. म्हणजे समजा ऍग्रीमेंट झालं ते महिन्याभरात कळायला पाहिजे लोकांना की किती फ्लॅट शिल्लक आहेत, किती घ्यायला आहे. तर दिस वुड बी द आउटडेटेड थिंग, आय विल ऍड टू इट. आणि जसं आपण मगाशी बोललो होतो की सोसायटी डिस्प्यूट्स बद्दल, तर सोसायटी डिस्प्यूट्स काही सोसायटीचे लिगल डिस्प्यूट झाले, तर कुठल्या गोष्टी रेरामध्ये येतात आणि कुठल्या कोऑपरेटिव्ह मध्ये जातात, म्हणजे असे मेजरली सोसायटी मधले डिस्प्यूट? सोसायटीचे लिगल डिस्प्यूट्स म्हणजे इट कुड बी बिल्डिंग रिलेटेड ऑल्सो. बिल्डरला नाही इन्व्हॉल्व केलं, फक्त सोसायटी असं नाही. सो द क्वेश्चन इज की समजा सोसायटी फॉर्म झाली आणि आता पूर्ण बिल्डिंग मध्ये काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतील आणि काही मेंटेनन्स रिलेटेड पण प्रॉब्लेम्स असतील, तर कुठल्या गोष्टी रेराकडे जातात आणि कुठल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीजकडे जातात? हे बघा, मी जसं आधी म्हटलं की अम्युनिटीज जर अपूर्ण असतील किंवा त्याच्या कन्स्ट्रक्शन बद्दल किंवा त्याच्या मेंटेनन्स बद्दल काही विषय असतील, तर ते सोसायटी बिल्डरच्या अगेन्स्ट रेरामध्ये जाऊ शकते. लोकांचे सोसायटीच्या अगेन्स्ट काही विषय असतील किंवा सोसायटीचे फ्लॅट बायर्सच्या अगेन्स्ट काही विषय असतील, तर ते कोऑपरेटिव्ह कोर्टात जातात. ओके ओके ओके. आणि एक असतं की नियम कोणाकडून आहे, म्हणजे रेरा जो फॉर्म झालाय हा विन विन सिच्युएशन साठी झालाय की बिल्डर्ससाठी पण थोडा असावा आणि कस्टमर्ससाठी पण असावा. पण व्हॉट इज युअर पर्सनल ओपिनियन की रेरा कोणासाठी जास्त चांगलं आहे? तुमचं काय मत आहे त्याच्यामध्ये, की कोणासाठी जास्त बेनिफिशियल पण आहे, चांगला पण आहे, असं कोण वाटतं? विच पार्टी इज विनिंग मोर हिअर? मी दोन्ही बाजू सांगू शकते. आता त्याच्यात तुम्ही गेस करा कोणासाठी काय चांगलं. रेरामध्ये दोघांच्याही लायबिलिटीज दिल्या आहेत. फ्लॅट बायरच्या पण लायबिलिटीज आहेत, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, कर्तव्य आहेत. फ्लॅट विकत घेणाऱ्याची पण आणि बिल्डरची पण आहेत. दोघांना ड्युटीज पण दिल्यात की फ्लॅट घेणाऱ्याच्या काय ड्युटीज आहेत आणि बिल्डरच्या काय ड्युटीज आहेत. बरोबर, दोन्हीला वेगवेगळे सेक्शन्स दिलेले आहेत, लिहून दिलेले आहेत की तुमच्या वेळेत पेमेंट करणं ही फ्लॅट बायरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. बरोबर, वेळेत पेमेंट करणं. तुम्हाला डिमांड लेटर आलं की तुम्ही वेळेत पेमेंट करायला पाहिजे. नाही केलं तर बिल्डर तुमचं अग्रीमेंट टर्मिनेशनसाठी रेरा कोर्टात जाऊ शकतात, तुम्हाला टर्मिनेशनची नोटीस पाठवू शकतात. हा बिल्डरचा राईट झाला आणि ही अलॉटीची लायबिलिटी झाली. बिल्डरला जसं वेळेवर पोझिशन देणं ही त्याची ड्युटी आहे, तशीच तुम्ही वेळेवर त्याला पैसे देणं ही तुमची ड्युटी आहे. हे रेराने सांगितलं, हे रेरामध्ये सांगितलेलं आहे. जसं बायर्सला हक्क आहे की सगळे त्याचे प्रोजेक्टचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत हे सगळे बिल्डरनी त्यांना दिले पाहिजेत. डॉक्युमेंट सगळे रिलेव्हंट डॉक्युमेंट जेवढे आहेत ते बायर्स बिल्डरकडे मागू शकतात, तो त्यांचा अधिकार आहे, हे रेराने सांगितलंय. तसाच बिल्डरचाही हा अधिकार आहे की तुमची फायनान्शियल बॅकग्राऊंड बघून तुम्हाला फ्लॅट विकणं. उद्या जर बिल्डरनी तुम्हाला सांगितलं की बाबा तुमचं जे ओन कॉन्ट्रीब्युशन आहे ते तुम्ही एवढं देणार आहात आणि बाकीच्या ह्याचं लोन करणार आहे, तर तुम्ही बँकेकडून मला त्या लोनला तुम्ही एलिजिबल आहात हे तुमचं एलिजिबिलिटी लेटर द्या मला,
तर हे तुम्ही त्यांना द्यायला पाहिजे. हा त्यांचा अधिकार आहे राईट. तुम्हाला मागणं. आणि तुम्ही जर का तेवढे पेईंग कपॅसिटी तुमची नसेल तर बिल्डर तुम्हाला फ्लॅट नाही विकणार. हा बिल्डरचा अधिकार आहे. दोन्ही बाजू आहेत. रेरामध्ये दोन्ही बाजू सांगितल्या. तुम्ही काहीही केस फाईल कराल आणि तुमच्या बाजूने निकाल लागेल असं रेरात कधीच होत नाही. आणि जसं आता आपण रेराबद्दल बोलत होतो की रेरा कोणाच्या साईडनी आहे, या साईडनी आहे का त्या साईडनी आहे, तर जसं असं म्हणलं जातं की इंडियन ज्युडिशरी सिस्टमवर की हेवी पार्टीजच्या साईडनी जास्त कायदा झुकतो. तर रेरामध्ये असं काही आहे का की बिल्डर्सच्या साईडनी जास्त आहे, असं काही नाही. ओपिनियन आहे का? नाही, असं अजिबात नाहीये. जिथे अवास्तव मागण्या होतात म्हणजे कॉम्पेन्सेशनच्या नावाखाली लोक 40 लाखाचा फ्लॅट आहे आणि 50 लाख कॉम्पेन्सेशन मागितलंय, बापरे. असं होतं. असं हो आहे का? असं. बापरे. लोक काहीही करतात. इंटरेस्टवर इंटरेस्ट काय मागतात आणि काहीही मागतात. म्हणजे एक जो समज आहे ना की बिल्डर खूप पैसे कमवतो, तर लोक काहीही कंप्लेंट फाईल करतात. अशा ठिकाणी बिल्डरच्या बाजूनी निर्णय झालेले आहेत. पण अगदीच जिथे बिल्डरची चूक आहे म्हणजे डिले पोझिशन आहेच, तिथे नक्कीच बिल्डरच्या अगेन्स्टच निर्णय जातात. जे मी म्हटलं ना की रेरा कायदा खूप सरळ सोपा आहे. तुमची चूक आहे तर तुम्हाला शिक्षा होणार. तुम्हाला जेवढा डिले झालाय, तुम्हाला ते प्रोजेक्ट कोविडमध्ये नाहीये आणि डिले केलेलं आहे म्हणजे 2023ला पोझिशन आहे आणि 24ला दिलंय, तर मग हा 23 ते 24 हा पिरियड कोविड पिरियड नाहीये ना, तर मग त्याचं बेनिफिट बिल्डरला मिळतच नाही. मग त्यांना ते तेवढं कॉम्पेन्सेशन द्यावंच लागतं. मात्र पोझिशन 2020 मध्ये आहे, जेव्हा पीक वरती होतं कोविड, तेव्हा पोझिशन आहे आणि 2022ला पोझिशन दिलंय. तर मग त्या ज्या 2 वर्षाचा डिले आहे त्या डिलेमधून 1 वर्ष कोविड पॅन्डेमिकचं मायनस केलं जातं. तेवढा बिल्डरचा विचार केला जातो. मग रिलेटिव्ह केसेस जसा असतील तसा, म्हणजे असं अजिबात नाहीये की बिल्डरच्या बाजूनी निर्णय होतात किंवा अलॉटीच्याच बाजूनी निर्णय होतात, असं नाहीये. अकॉर्डिंग टू सिच्युएशन. रेरा इज व्हेरी वर्सेटाईल, क्लिअर ऍक्ट, सोपा कायदा आहे खूप. आणि जसं इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये हायरार्की आहे, स्मॉल कोर्ट मग वरती हाय कोर्ट, तसं सुप्रीम कोर्ट. तर रेरामध्ये कंप्लेंट केली आणि कुठल्याही कन्झ्युमरला, बिल्डरला तिथं निष्कर्ष नाही निघाला आणि सॅटिस्फाईंग नाही वाटत आहे तो रिझल्ट, तर तो परत पुढे जाऊन ते कुठं फाईल करू शकतो का आणि त्याचं काय असतं, कसं असतं ते? रेरामध्ये पहिली ऑर्डर होती ती अथॉरिटी लेवलला होती. ओके. अथॉरिटीची पहिली ऑर्डर होते. त्याच्यानंतर तुम्हाला जर का त्या ऑर्डरवरती रिव्ह्यू करायचं असेल तर रेरा सेक्रेटरी लेवलला ऑर्डर रिव्ह्यूला देऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतरही तुम्हाला नाही पटत असेल तर रेराचा अपिलेट ट्रायब्युनल आहे, महारेरा अपिलेट ट्रायब्युनल, तिथे तुम्ही कंप्लेंट फाईल करू शकता. तोही डिसिजन तुम्हाला नाही पटला तर मग तुम्ही हायकोर्टामध्ये त्याचं अपील करू शकता. डायरेक्ट हायकोर्ट आहे, अपिलेट ट्रायब्युनल नंतर डायरेक्ट हायकोर्ट आहे आणि मग सुप्रीम कोर्ट. ओके. सो आणि आता पोझिशनचं जे आपण बोलतोय, तर तुम्ही जेव्हा एवढे वर्ष बिझनेसमध्ये आहात आणि तुम्ही बघतायत जवळून ह्या सगळ्या गोष्टी अकॉर्डिंग टू बिल्डर्स, रेरा, कन्झ्युमर्स, तर पोझिशन घेतल्यानंतर काय मेजर लिगल इश्यूज असतात ज्या रेग्युलर कुठल्याही कन्झ्युमरला किंवा कुठल्याही बिल्डरला फेस होऊ शकतात? अशा कुठल्या 2-3 मेजर प्रॉब्लेम्स आहेत की हे मेजर लिगल इश्यूज येतातच असं नाही, पण बऱ्याच वेळा स्ट्रक्चरल डिफेक्ट्स येऊ शकतात. म्हणजे इंटरनल वायरिंग आणि प्लंबिंगचे विषय येऊ शकतात. कुठल्याही मोठ्या प्रोजेक्टमध्ये हे विषय येतात. लिकेजचा विषय येतो किंवा आपलं जे काही क्लायमेट आहे पुण्याचं किंवा महाराष्ट्राचं, त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन क्वालिटीमध्ये बरेच चेंजेस आणि हे झाल्यामुळे, टेम्परेचर चेंजेस असल्यामुळे स्ट्रक्चरल डिफेक्ट्स बऱ्याच वेळा येतात. ते बिल्डरला वर्षभर तरी त्याच्यासाठी द्यायला पाहिजे. आणि मेजर गोष्ट म्हणजे पार्किंग, ज्यावर आपण बोललोय खूप सगळं. आणि एक जसं अशी कुठली सॅटिस्फाईंग केस आहे का तुमची की जे असं तुम्हाला ती लढल्यानंतर असं एकदम हे झालंय दॅट यू हॅव फॉट फॉर ह्युमन राईट्स और समथिंग लाईक दॅट? म्हणजे असं ओ माय गॉड, OMG तुम्ही मूवी बघितला असेल, त्याच्यामध्ये होतं की
पूर्ण कोर्टमध्येच मूवी निघालाय आणि पूर्ण ते हे एक स्टोरी लाईनअप होती. अशी कुठली केस आहे का तुमची? एक आता लेटेस्ट जजमेंट आलंय माझं हा. आणि आय वॉज व्हेरी हॅपी की ते जजमेंट माझ्या बाजूनी लागलं, म्हणजे फ्लॅट बायरच्या बाजूनी जजमेंट आलं. आणि अवघड होती केस अशी होती की बायरनी पैसे दिलेत, डिमांड लेटर्स पाठवलेत ओके. आणि बायरनी पैसे दिलेत, वेळेवरती पैसे दिलेत. म्हणजे 1 महिन्याचा पिरियड दिला असेल बिल्डरनी पैसे द्यायला, तर 1.5 महिन्यामध्ये 2 स्लॅबमध्ये पैसे दिलेत. बरोबर. असं आहे. पण पैसे दिलेत हा. आणि बिल्डरनी तिसरं डिमांड लेटर पाठवलं, ज्याच्यामध्ये चुका होत्या, कॅल्क्युलेशनमध्ये चुका होत्या. म्हणजे GST 2.5% बुकिंगच्या वेळेस सांगितलं होतं, जे नंतर 5% चार्ज करून त्या डिमांड लेटरमध्ये आलं होतं. किंवा मागे काही डिले पेमेंट दाखवलं होतं आणि त्याचा इंटरेस्ट लावला होता. तर ते त्या अलॉटीनी व्हर्बली जाऊन, म्हणजे त्यांच्या ऑफिसला जाऊन सांगितलं होतं की हे कॅल्क्युलेशन चुकीचे आहेत, आणि व्हॉट्सअपवरती सांगितलं होतं की हे कॅल्क्युलेशन चुकीचे, तुम्ही बरोबर करून पाठवा. महिनाभराच्या कालावधीनंतर परत एक डिमांड लेटर त्यांनी बरोबर करून, तेच डिमांड लेटर करेक्शन करून पाठवलं. त्याच्यातही चुका होत्या. मग तेही त्यांनी जाऊन, बिचाऱ्या माणसाने त्यांच्या ऑफिसला जाऊन सांगितलं की हे बरोबर करून द्या, म्हणजे मला फायनल अमाऊंट कळेल की मला किती पैसे भरायचे आणि आपण दोघं एका पेजवर राहू. बरोबर. त्याच्यामध्ये 2 महिने गेले. 2 महिन्यांनी त्यांनी परत तिसरं डिमांड लेटर, म्हणजे तेच डिमांड लेटर तिसऱ्यांदा पाठवलं. तेही चुकीचं होतं. मग ह्या माणसाने काय केलं, 45 लाखाची ती डिमांड होती. टोटल युनिट कॉस्ट वॉज 4 ते 5 करोड. 45 लाखाची डिमांड होती. ह्या माणसाने काय केलं की ठीक आहे, तुम्हाला कळत नाहीये किंवा तुम्ही प्रत्येक वेळेस चूक करून पाठवते, तर मी 20-25 लाख रुपये तुम्हाला देऊन टाकतो. म्हणून 20-25 लाख रुपये त्यांच्या अकाउंटला भरून टाकले. झालं. महिना त्याच्यानंतर परत महिना गेला करेक्शन करण्यामध्ये. 1 दिवस जेवढे यांनी पैसे भरले होते तेवढे सगळे बिल्डरनी त्यांच्या अकाउंटला परत पाठवून दिले आणि त्यांना नोटीस पाठवली, तुमचे आम्हाला पैसे वेळेवरती आले नाही, म्हणून तुमचं ॲग्रीमेंट टर्मिनेट करत आहोत आणि तुम्ही दिलेले सगळे पैसे परत पाठवत आहोत. डायरेक्ट बिल्डरचे पैसे बिल्डरनी डायरेक्ट ह्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे पाठवून दिले. त्याच्यानंतर या माणसांनी 20 लाख रुपये उरलेले जे होते त्या डिमांड लेटरमध्ये, ते त्याच्यानंतर या माणसांनी परत बिल्डरला दिले, घाबरून की माझं डिमांड मधले 20 लाख राहिलेत, मी ते देऊन टाकतो, हे परत पाठवल्याचं बघू पुढे, पण हे आधी मी देऊन टाकतो. ते आले माझ्याकडे, आम्ही केस फाईल केली. रेरामध्ये अशी कंडिशन आहे की 3 डिमांड जर तुम्ही बाउन्स केल्या तर चौथ्यांदा तुम्हाला टर्मिनेशनची 15 दिवसाची नोटीस पाठवली जाते आणि 15 दिवसांनी तुमचं युनिट तो बिल्डर दुसऱ्या माणसाला विकू शकतो. इतका स्ट्रिक्ट रूल आहे. झालं, टर्मिनेशनची नोटीस आली, हा माणूस घाबरला, आता गेलं माझं युनिट. मग आम्ही रेरात कंप्लेंट फाईल केली की 3 डिमांड नाही आहेत, ते एकच डिमांड लेटर 3 वेळा पाठवले. नो कम्युनिकेशन, आमच्याकडे मेल्स नाही, माणूस म्हातारा मेल्स पाठवलेले नाही. देर इज नो मेल कम्युनिकेशन, नो रिटर्न कम्युनिकेशन, ओनली सम व्हॉट्सअप कम्युनिकेशन. काही व्हॉट्सअपचे मेसेजेस होते आणि ॲक्च्युअल डिमांड लेटर्स होते आमच्याकडे. ते डिमांड लेटर, प्रोजेक्टचे ॲक्च्युअल स्टेटस की एवढंच झालेलं आहे कन्स्ट्रक्शन, तर हे 3 डिमांड पाठवूच शकत नाही. असं आम्ही हे केलं, आर्ग्यू केलं की ऍक्च्युली त्यांचं बांधकामच एवढं झालंय तर डिमांड एवढ्याचीच येणार ना, त्याच्या पुढचे 2 डिमांड लेटर ते पाठवणार कसे. त्यामुळे हे जे म्हणतायत हे खोटं आहे. यांनी 3 डिमांड लेटर्स पाठव, 45 लाखाचे 3 डिमांड पाठवायला तेवढं कन्स्ट्रक्शन तर व्हायला पाहिजे ना. हे आम्ही प्रूव्ह केलं आणि शेवटी ते सगळं ट्रान्झॅक्शन रिस्टोर करा अशी ऑर्डर आली अथॉरिटीची. वा, सो द सॅटिस्फाईंग केस. द सॅटिस्फाईंग. व्हेरी नाईस सर. म्हणजे खूप चांगलं आय ओपनर होतं की ह्या सगळ्या गोष्टी पण असतात इन डेप्थ मध्ये. आणि जसं तुम्ही मध्ये उल्लेख केला व्हॉट्सअपचा वगैरे, तर रिअल इस्टेट ट्रान्झॅक्शन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात का? व्हर्बल कम्युनिकेशन, व्हॉट्सअप कम्युनिकेशन किंवा फोन कॉल्स, टेक्स्ट, हे सगळं
आता रेरामध्ये ना सुरुवातच अशी आहे, ऍडव्हर्टाइजमेंटच्या डेफिनेशन मध्ये वर्बल ऍडव्हर्टाइजमेंट इज ऑल्सो अ क्राईम विदाऊट रेरा नंबर. आणि रेरामध्ये मी जसं म्हटलं की नॅचरल जस्टिस हा एक सेक्शन मध्ये शब्द आलेला आहे, कायद्यामध्ये हा शब्द आहे. नॅचरल जस्टिस वरती तुम्ही अथॉरिटीला तेवढी पॉवर आहे की तुम्ही एखादी केसमध्ये ऑर्डर देऊ शकता. तर त्यामुळे हे सगळे एव्हिडन्सेस घेतले जातात. ओके. आणि कमिंग टू द एंड, द लास्ट क्वेश्चन आय फील की पुढील 5 ते 10 वर्षामध्ये कुठले मोठे बदल तुम्हाला वाटतायत की ह्या पूर्ण रेराच्या सिस्टममध्ये होणार आहेत, किंवा लिगल टर्म्सवर कुठल्या पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये कुठले मोठे लिगल चेंजेस होणार आहेत? पहिला तर मला असं वाटतं की रेरामध्ये बिल्डर्सला ग्रेडिंग चालू करतील. त्यांचे जे काही क्वार्टरली अपडेट्स आहेत, 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी जे काही अपडेट्स करायचे आहेत, त्या अपडेट्सवरनं ते कशा पद्धतीने करतायत, वेळेवर करतायत नाही करतायत, किती केसेस त्यांच्या अगेन्स्ट फाईल होत आहेत, त्यांचे किती वेळा कंप्लायन्सेस पेंडिंग आहेत, यावरनं बिल्डरला जज करून बिल्डरचं ग्रेडिंग चालू करणार आहेत. ए कॅटेगरीमधले बिल्डर, बी कॅटेगरीमधले बिल्डर, सी कॅटेगरीमधले बिल्डर, असं ग्रेडिंग चालू करणार आहेत. ह्याच्याने काय होईल, बिल्डर बरोबर डील करताना बिल्डरची ट्रान्सपरन्सी खूप जास्त वाढेल. आणि आता मलाच कुठेतरी ग्रेडिंग करणार आहे कोणतरी, म्हणून बिल्डरची क्वालिटी पण चांगली होईल, काम पण खूप व्यवस्थित होईल. ती एक खूप मोठा तो बदल होणार आहे रिअल इस्टेटमध्ये. आणि तो आता येऊ घातलाय, तो कधीही होऊ शकतो. हे 2021-22 पासून हे सर्क्युलर चर्चेमध्ये आहे रेराचं. हे कधीही होऊ शकेल. आणि लोकांच्या दृष्टीने चांगलं म्हणजे एक तर फायनान्सेस बिल्डरचे खूप स्ट्रीमलाईन झालेले आहेत. रेरा अकाउंटिंग खूप स्ट्रिक्ट झालंय आता. त्यामुळे तुम्ही जे दिलेले पैसे आहेत ते तुमच्याच प्रोजेक्टसाठी वापरले जातील याचा अश्युरन्स आता खूप मोठा आहे. आणि याच्या पुढे तर हे खूप स्ट्रिक्ट होतच जाणार आहे. लोकांना ह्याची ट्रान्सपरन्सी आज खूप जास्त प्रमाणात मिळणार आहे पुढे जाऊन. राईट. अँड बिईंग अ डेव्हलपर, आमच्या साईडनी पण खूप गोष्टी स्ट्रीमलाईन केल्यात. राईट फ्रॉम एस्क्रो अकाउंट, कलेक्शन अकाउंट, 70-30 वाला फॉर्म्युला, की सगळे पैसे बिल्डरला वापरता येत नाही. 2-3 ऑथॉरिटीज इन्व्हॉल्व्ह करा आणि मग ते पैसे वापरा. तर तसं. सो ग्रेट, इट वॉज अ ग्रेट पॉडकास्ट. खरंच खूप इन्साइटफुल होता माझ्यासाठी पण वैयक्तिक लेवलला, आणि व्ह्युअर्ससाठी तर नक्कीच असेल. तर कमिंग टू द एंड, एक सेगमेंट आहे आमचं रॅपिड फायर क्वेश्चन, जे तुम्हाला माहित नाही, आणि यू हॅव टू सिलेक्ट वन, दिस ऑर दॅट, त्यामधलं. सो विल बिगिन विथ, सो द फर्स्ट इज, कोणता पर्याय जास्त इफेक्टिव्ह आहे एका कन्झ्युमरसाठी, कन्झ्युमर कोर्ट और रेरा कंप्लेंट? रेरा कंप्लेंट. देन कोणावर जास्त विश्वास ठेवावा, रेरा वेबसाईट डेटा वर्सेस फिजिकल साईट इन्स्पेक्शन? बोथ. बट स्टील यू हॅव टू चूज वन. जास्त कोणावर ठेवावं? एकदम रेरा वेबसाईट. ओके. आणि काय फायदेशीर आहे, कम्पेन्सेशन इन कॅश और ऍडजस्टमेंट इन फायनल पेमेंट? ऍडजस्टमेंट इन फायनल पेमेंट. कोणावर भरोसा ठेवावा? याचं उत्तर मला माहिती आहे, बट स्टील, रेरा स्टेटस चेक और बिल्डरच्या कमिटमेंट्स? रेरा स्टेट. म्हणजे बिल्डर असं नाही आहे की खूप काही कमिटमेंट देतात, बट स्टील कोणतं ऑप्शन बेटर आहे, सेल्फ फायलिंग कंप्लेंट वर्सेस लॉयर हायर करणे? लॉयर हायर करणे. ओके. कोणावर ट्रस्ट करावा, रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट वर्सेस सेल्फ व्हेरीफाईड डेव्हलपर? रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. ओके. देन कोणावर विश्वास ठेवायचा, बिल्डर फिक्स करेल म्हणतो वर्सेस इंडिपेंडेंट इंजिनियरचा रिपोर्ट? इंडिपेंडेंट. बिल्डरवर विश्वासच ठेवायचा नाही. त्यानंतर पार्किंग इश्यू रेराकडे द्यावा की सोसायटी सेटल करेल? सोसायटी सेटल करावा. ओके. त्यानंतर ह्यामधलं काय योग्य आहे, फ्लॅट एरिया कमी दिसला तर नेगोशिएशन वर्सेस डायरेक्ट रेरा कंप्लेंट? नाही, निगोशिएशन्स. नेगोशिएशन. या गोष्टी सगळ्या प्रॅक्टिकल आहेत, प्रॅक्टिकली सोडवाव्यात आपल्या लेवलला. पण ते भारतात थोडंसं प्रॉब्लेम आहे मॅडम. भविष्यात काय हवे, स्ट्रिक्ट रिअल इस्टेट लॉज और लिबरल इन्व्हेस्टमेंट पॉलिसीज? स्ट्रिक्ट रिअल इस्टेट लॉज. Okay, so that was the end of today's podcast. Very nice answers, very great, and I liked it personally. Thank you, तुम्ही आज या पॉडकास्टला आले, खूप मजा आले. आणि रेराबद्दल जे काही मी पण ऐकलो त्यापेक्षा जास्तच मला नॉलेज मिळालंय, व्ह्युअर्सला पण भेटलं असेल.
सो मॅडम थँक्यू फॉर इट. थँक्यू. येस. थँक्यू. सो थँक्यू फॉर वॉचिंग टिल हिअर. आणि तुम्ही इथपर्यंत बघितलं असेल तर तुम्ही पूर्ण एपिसोड बघितलाय आणि यू हॅव लाईक्ड इट ऑर नॉट ते कमेंट्समध्ये बघूया. आणि रेराबद्दल अजून काय जाणून घ्यायचं आहे प्लीज कमेंट डाऊन युअर थॉट्स बिलो. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द डेली डायलॉग विच वी से. And what all things you are expecting more from real estate or the sectors around it, please comment down your thoughts and please subscribe to our channel and we'll see many more people in our podcast. So thank you for watching and continue watching the Real Estate Show.